नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ तासिकेमध्ये सामाजिक भूमिका या भागाचा विचार करत आहोत. ज्या समाजशास्त्रामध्ये सामाजिक संकल्पना मांडल्या गेलेल्या आहेत, या संकल्पनांमध्ये सामाजिक भूमिका ही सुद्धा संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. आता सामाजिक भूमिका जी असते ती एक मनुष्याला समाजामध्ये जो दर्जा मिळतो, जो दर्जा प्राप्त होत असतो, त्यानुसार त्याला समाजामध्ये आपली भूमिका बजवावी लागते किंवा वटवावी लागते. आणि म्हणून सामाजिक भूमिका ही दर्जाचा एक कार्यात्मक पैलू आहे असं म्हटलं जात असतं. म्हणजे दर्जाच्या कार्यात्मक पैलूला भूमिका असं म्हटलं जात असतं. व्यक्ती समाजामध्ये आपली जी भूमिका आहे ही त्याला मिळालेला जो दर्जा असेल, मग तो अर्जित दर्जा असो की अर्पित दर्जा असो, या दर्जानुसार आपली भूमिका वठवीत असतो. हा दर्जाच्या कर्तव्याशी संबंधित आचरणाचा किंवा वर्तणुकीचा एक पैलू आहे. समाजातील व्यक्तीच्या स्थानानुसार जेव्हा व्यक्ती वर्तणूक करते तेव्हा त्यास भूमिका असं म्हटलं जातं. त्यामुळे दर्जा आणि भूमिका एकमेकांना पूरक असतात. दर्जा आणि भूमिका या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं पाहायला मिळतं. जसं उदाहरण जर घेतो म्हटलं तर, तुम्ही जर कुटुंबामध्ये जर असले तर कुटुंबामध्ये एक मुलगी किंवा मुलगा या नात्याने तुम्ही भूमिका वठवता, किंवा मुलगी किंवा मुलगा त्या कुटुंबाचा सभासद म्हणून तुम्हाला दर्जा मिळालेला असतो. आणि तो दर्जा जो मिळतो त्यानुसार तुम्हाला तुमची जी भूमिका आहे ती कुटुंबामध्ये पार पाडावी लागते. सोबतच तुम्ही जर शाळेमध्ये जर आले, शाळेमध्ये जर समजा आलात, तर त्यामुळे मग तुम्ही त्या शाळेमध्ये तुमचा जो दर्जा असतो हा एक स्टुडंट किंवा विद्यार्थी अशा प्रकारचा असतो. आणि मग शाळेमध्ये मग तुम्हाला भूमिका घरच्या प्रमाणे करता येत नाही. शाळेतला विद्यार्थी या दर्जानुसार तुम्हाला आपली भूमिका बजावावी लागते, वटवावी लागते. शिक्षकांना शिक्षकाची भूमिका वटवावी लागते. घरी कुटुंब प्रमुखाची भूमिका त्यांना वटवावी लागते. परंतु शाळेत आल्यानंतर त्यांना शिक्षक किंवा जे काही जो दर्जा शाळेमध्ये मिळालेला असतो त्यानुसार त्याला आपली जी भूमिका आहे ती वटवावी लागत असते. याचा अर्थ असा की दर्जा आणि भूमिका या एका नाण्याच्या दोन बाजू आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या दर्जानुसार काय करत असतो, आपली भूमिका वटवीत असतो, भूमिका वटवताना दिसतो. समाजामध्ये असणारे जे काही लोक आहेत ते लोक त्यांना मिळालेली जी भूमिका असते ही भूमिका वटवीत असताना किंवा भूमिका करत असताना ते त्यांना मिळालेल्या दर्जानुसार ते करतात. एखादी सरपंच जर असेल तर तो सरपंचाचा दर्जा मिळाला तर त्याला त्यानुसार आपली भूमिका वटवावी लागते. एक नागरिक या नात्यानं प्रत्येक व्यक्तीला आपली भूमिका वटवावी लागते. हा एक दर्जा आणि त्यानुसार मिळालेली भूमिका याचा जो संबंध आहे हा संबंध परस्पर पूरक असा संबंध आहे. आपण आजच्या तासिकेमध्ये भूमिकेच्या व्याख्या बघणार आहोत. जी सामाजिक भूमिका असते त्या सामाजिक भूमिकेच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत. या व्याख्यांमध्ये पहिली व्याख्या सांगितली जाते ती म्हणजे राल्फ लिंटन यांची व्याख्या. त्यांनी सांगितलंय की सामाजिक स्थानाचा गतिशील पैलू म्हणजे भूमिका होय. याचा अर्थ असा की मनुष्याला जे काही समाजामध्ये स्थान मिळतं
मनुष्याला समाजामध्ये जो काही दर्जा मिळतो त्या दर्जानुसार किंवा स्थानानुसार व्यक्ती काय करते, भूमिका करत असते. व्यक्ती आपलं वर्तन ठेवत असते आणि हे जे वर्तन असतं त्या वर्तनालाच काय म्हटलं जातं, भूमिका असं म्हटलं जातं. ती भूमिका असते. अशा प्रकारे सामाजिक स्थानाचा गतिशील पैलू म्हणजे भूमिका. त्यानंतर दुसरी व्याख्या एली चिनॉय यांची सांगितली जाते. व्यक्तीच्या सामाजिक स्थानानुसार जी वर्तन प्रणाली अपेक्षित असते त्याला भूमिका असं म्हटलं जातं. त्याला भूमिका म्हणतात. एली चिनॉय यांनी सांगितलं की समाजामध्ये व्यक्तीची एक विशिष्ट प्रकारची भूमिका असते आणि त्या भूमिका कशा प्रकारची असते, त्याच्या सामाजिक स्थानानुसार असते. म्हणजे समाजामध्ये जे स्थान व्यक्तीला प्राप्त होत असतं त्यानुसार तो काय करतो, वर्तन करत असतो. त्याची वर्तन प्रणाली असते. यालाच भूमिका असं म्हटलं जात असतं. ती भूमिका ठरत असते. त्यानंतर तिसरी व्याख्या आपल्याला बघायची आहे ती म्हणजे ऑक्सफर्ड डिक्शनरीची व्याख्या. या ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये जी व्याख्या केलेली आहे त्यामध्ये सांगितलं आहे की एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तीकडून अपेक्षित असलेले वर्तन म्हणजे त्याची भूमिका. समाजामध्ये राहत असताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यक्ती काम करतो. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यक्ती वावरतो आणि त्यामुळे ज्या ज्या परिस्थितीमध्ये तो राहील त्यानुसार व्यक्तीचं जे वर्तन आहे ते वर्तन अपेक्षित असते आणि असं अपेक्षित असलेलं जे वर्तन आहे त्या वर्तनाला भूमिका असं म्हटलं जात असतं. ती भूमिका असते. जसं कुटुंबात राहिलं तर आपण कुटुंबामध्ये कुटुंबाचे सदस्य किंवा कुटुंब प्रमुख या नात्यानं किंवा यानुसार काय असतं, आपली भूमिका असते. बाहेर जर गेलं तर गावचा एक नागरिक म्हणून किंवा आपल्याकडे जर समजा गावातील ग्रामपंचायतचं किंवा नगर परिषदेचं जर पद असेल, महानगरपालिकेचं जर पद असेल तर त्या पदानुसार आपल्याला तशा प्रकारची भूमिका ती वटवावी लागते, साकार करावी लागते. आणि म्हणून परिस्थितीमध्ये व्यक्तीकडून असलेले अपेक्षित जे वर्तन असतं ते वर्तन म्हणजे त्या व्यक्तीची भूमिका. तीनही व्याख्यांचा जर विचार केला तर आपल्याला असं म्हणता येतं की व्यक्तीला जे समाजामध्ये जे काही स्थान मिळतं, व्यक्तीला समाजामध्ये जो दर्जा मिळतो किंवा व्यक्तीला समाजामध्ये जी प्रतिष्ठा प्राप्त होत असते त्यानुसार व्यक्ती काय करत असते, आपली भूमिका बजावत असतो किंवा भूमिका करत असतो. किंवा विशिष्ट परिस्थितीचं जे काही वर्तन असतं त्या वर्तनाला भूमिका असं म्हटलं जात असतं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे भूमिकेशी संबंधित संकल्पना. भूमिकेशी काही संबंधित अशा संकल्पना सांगितल्या जातात. त्यामध्ये पहिली संकल्पना मांडली जाते ती म्हणजे भूमिका वटवणे. एखाद्या ठराविक परिस्थितीमध्ये जी व्यक्ती भूमिका बजावते त्याला भूमिका वठवणे असं म्हटलं जात असतं. जसं तुम्ही जर शाळेमध्ये आले तर शाळेमध्ये आल्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांप्रमाणे काय करावं लागतं, भूमिका वठवावी लागते. वर्गात गेल्यानंतर तुम्ही बाकावरच बसता, शिक्षकांच्या खुर्चीवर येऊन बसत नाही. किंवा शिक्षक शिकवत असताना ते तुम्ही काय करत असतात ते समजवून घेता. ही जी भूमिका आहे ती भूमिका जी केली जात असते याला भूमिका वटवणं असं म्हटलं जातं. आणि तुम्ही घरी गेल्यानंतर कुटुंबाचं एक सभासद म्हणून काय करता, तुम्ही कुटुंबामध्ये आपली जी भूमिका असता, आपलं जे वर्तन आहे ते वर्तन करत असता, भूमिका तशा पद्धतीची बजावत असता, भूमिका करत असतात. त्याला काय म्हटलं जात असतं, भूमिका वटवणे असं म्हटलं जात असतं.
त्यानंतर दुसरी एक संबंधित संकल्पना आपल्याला सांगता येतं ते म्हणजे भूमिका संच. विविध भूमिकांचा समुच्चय म्हणजे भूमिका संच. एकाच व्यक्तीला अनेक प्रकारच्या भूमिका वठवाव्या लागतात. एक व्यक्ती एकच भूमिका वठवतो असं नाही, तर अनेक प्रकारच्या भूमिका एकाच व्यक्तीला वठवाव्या लागत असतात. जसं एखादा व्यक्ती जर पाहिला तर त्या व्यक्तीला कुटुंबाचा सभासद म्हणून काम करावं लागतं, भूमिका वठवावी लागते. कुटुंबाचा कर्ता पुरुष म्हणून त्याला भूमिका वठवावी लागते. एखादी जर समजा शिक्षक असेल तो, तर शाळेमध्ये गेल्यानंतर त्याला शिक्षकाची भूमिका वठवावी लागते. किंवा जर समजा तो जर शिकवत असताना जर समजा जे काही संशोधन कार्य जर समजा करत असेल तर तो संशोधनाची भूमिका वठवावी लागते. एखाद्याचा सल्लागार म्हणून तो काम करू शकतो, एखादी प्रशासन सुद्धा करू शकतो किंवा प्रकाशन सुद्धा करू शकतो, एक्झामिनर म्हणून काम करू शकतो किंवा एक परीक्षक म्हणून काम करू शकतो. अशा वेगवेगळ्या ज्या भूमिका आहेत त्या समाजामध्ये एकाच व्यक्तीला वठवाव्या लागतात. त्याबरोबरच जर समजा तुमची भूमिका जर पाहिली तर तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका वठवावी लागते. मित्रमंडळीमध्ये गेले तर मित्राची भूमिका, मैत्रिणीची भूमिका तुम्हाला वठवावी लागते. शाळेत गेले तर स्टुडंटची किंवा विद्यार्थ्याची भूमिका वठवावी लागते. नातेमंडळीमध्ये गेले तर एक नातेसंबंधित म्हणून तुमची भूमिका असते. तुम्ही जर समजा घरी फॅमिलीमध्ये आले तर ती भूमिका वेगळी आपल्याला दिसून येते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही भूमिका असतात त्या भूमिका एकाच व्यक्तीला कराव्या लागत असतात. याला भूमिकांचा संच असं म्हटलं जात असतं, भूमिका संच म्हणतात. त्यानंतर तिसरं एक आपल्याला सांगता येतं, तिसरी एक या संबंधित संकल्पना आपल्याला मांडता येते ती म्हणजे भूमिकेचा तणाव, भूमिका तणाव. एखादी भूमिका निभवताना अपेक्षित वर्तनाची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणींमुळे निर्माण होणारा ताण म्हणजे भूमिका तणाव. जो भूमिका संच असतो तो भूमिका संचामुळे भूमिका तणाव सुद्धा व्यक्तीच्या मनावर निर्माण होत असतो. जसं आपण पाहतो की आपली आई आपल्या घरामध्ये काम करते, तिला वेगवेगळ्या प्रकारचे कामं, घरकाम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे कामं सुद्धा करावं लागतात. जसं स्वयंपाक करणे आहे, घराची देखभाल करणे आहे, मुलाबाळांवर लक्ष देणे आहे, किंवा जर समजा एखादी आपल्या वडिलांनी जर एखादी वस्तू जर मागितली तर त्या कामातून काम टाकून ती वस्तू पाहून त्यांना द्यावी लागते. म्हणजेच एखादी जी भूमिका असते ती भूमिका निभवताना अपेक्षित वर्तनाची पूर्तता जेव्हा करण्यात येत असते तेव्हा अनेक अडचणी निर्माण होत असतात आणि मग त्यातून ताणतणाव निर्माण होत असतो, मनावर ताण तयार होत असतो. याला भूमिका तणाव असं म्हटलं जातं. बघा, हे बाजूचं जे चित्र आहे त्या चित्रामध्ये बघा, एक गृहिणी आहे, त्या गृहिणीला फोन आलेला आहे, ती फोनवरही बोलते. तिचं जे छोटं बाळ आहे ते बाळ रडत आहे, त्या बाळाला घ्यावं लागतं. त्यानंतर ती स्वयंपाक सुद्धा करत आहे आणि लॅपटॉपवर कोणतं तरी एखादी काम करत आहे. म्हणजे मुलाला सांभाळणे, फोनवर बोलणे, स्वयंपाक करणे, त्यानंतर लॅपटॉपवर जे तिचं जे काही एखादं काम असेल, जर समजा एखाद्या नोकरीवर असेल तर ते लॅपटॉपवर काम सुद्धा करते. अशा वेगवेगळ्या प्रकारची जी भूमिका आहे ती त्या गृहिणीला करावी लागते, त्या स्त्रीला करावी लागते. आणि मग एकाच वेळी अनेक प्रकारचे कामं करत असल्यामुळे मग काय होतं, भूमिका तणाव निर्माण होत असतो, मनावर ताण निर्माण होत असतो. त्यानंतर चौथं सांगता येतं ते म्हणजे भूमिका संघर्ष. आता ही जी भूमिका संघर्ष आहे, या भूमिका संघर्षच्या माध्यमातून
व्यक्तीवर एक थोडंसं दडपण येतं. विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तीकडून अपेक्षित 2 किंवा अधिक भूमिकांच्या विसंगतीमुळे भूमिकांमध्ये संघर्ष तयार होतो. कामाचा ताण निर्माण होत असतो. हे करू की ते करू, ते करू की ते करू, ते करू की ते करू. बघा, तुम्हाला जर सकाळला जर कॉलेजला यायचं जर असलं आणि मधातच जर बाबांनी एखादी जर काम सांगितलं तर तुम्ही काय म्हणतात, मला शाळेमध्ये जायचं आहे. आणि त्यांचा ऑर्डर सुद्धा, त्यांचा आदेश सुद्धा पाळावा लागतो. आणि मग अशा वेळेला मग इकडे जाऊ की तिकडे जाऊ, शाळेत जाऊ की बाबांनी सांगितलेलं काम करू, अशा प्रकारची भूमिका तयार होत असते. आणि यातून मग भूमिका संघर्ष निर्माण होत असतो. एखादी नोकरी करणारी जी स्त्री आहे, त्या स्त्रीला घरातीलही काम करावं लागतं आणि ऑफिसचं सुद्धा काम सांभाळावं लागतं. म्हणजे घरामध्ये ती गृहिणी म्हणून भूमिका वठवते, ऑफिसमध्ये एक कर्मचारी म्हणून तिला भूमिका सांभाळावी लागते. आणि मग या दोनही भूमिका पेलवत असताना किंवा दोन्ही भूमिका पार पाडत असताना भूमिकांचा संघर्ष निर्माण होत असतो. भूमिकांमध्ये संघर्ष निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. घरी आलं तर घरचे जे काही कुटुंबातील सदस्य असतात ते उपाशी राहील म्हणून तिला स्वयंपाकही करावा लागतो. घरी आल्यानंतर ऑफिसचं राहिलेलं जे काही काम असेल ते काम करताना तिला तेही करावे लागतं. मग त्या स्त्रीची जी परिस्थिती आहे ती कशी होते, हे करू की ते करू. आणि मग यातून मग भूमिका संघर्ष निर्माण होताना पाहायला मिळतो. त्यानंतर 5वी एक भूमिकेशी संबंधित संकल्पना सांगता येते, ती म्हणजे भूमिका निर्गमन. हेलेन रोज या समाजशास्त्रज्ञांनी ही संकल्पना मांडलेली आहे. त्यांच्यामध्ये व्यक्तीच्या अस्मितेसाठी महत्वाची असणारी भूमिका जेव्हा व्यक्तीला सोडावी लागते किंवा त्या भूमिकेतून बाहेर पडून एक नवीन भूमिका किंवा नवी ओळख तयार करावी लागते किंवा नवीन ओळख आत्मसात करावी लागते किंवा नवीन ओळख आत्मसात करावी लागते, तेव्हा या प्रक्रियेला भूमिका निर्गमन असं म्हटलं जात असतं. याचा अर्थ असा की आपली जी समाजातील जी अस्मिता असते, आपली जी प्रतिष्ठा असते, ही प्रतिष्ठा जोपासण्याकरिता आपली जी भूमिका असते त्या भूमिका आपल्याला एक भूमिका सोडावी लागते, दुसरी भूमिका आपल्याला घ्यावी लागते, आत्मसात करावी लागते. एका भूमिकेतून बाहेर पडून आपल्याला दुसऱ्या भूमिकेमध्ये पदार्पण करावं लागतं, दुसरी भूमिका आपल्याला वठवावी लागत असते. आणि त्या परिस्थितीमध्ये एका भूमिकेला सोडून दुसऱ्या भूमिकेला जेव्हा आपण सुरुवात करतो, जेव्हा आपण दुसरी भूमिका वठवायला लागतो, या प्रक्रियेला आपल्याला भूमिका निर्गमन असं म्हटलं जात असतं किंवा या प्रक्रियेला भूमिका निर्गमन असं म्हणतात. अशा प्रकारे या भूमिकेशी संबंधित संकल्पना आपण पाहिल्या. 5 संकल्पनांचा आपण विचार केला. त्यानंतर आपल्याला बघायचा एक उपक्रम. आता हा उपक्रम, तिसरा उपक्रम आपल्याला करायचा आहे. भूमिकेतील संघर्ष व तणाव समजून घेण्याकरता वर्गात भूमिका अभिनय रोल प्लेचे आयोजन तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ कमवत्या स्त्रीला घरामध्ये व बाहेर विविध भूमिका कशा कराव्या लागतात त्याविषयी तुम्ही एक भूमिका तुम्ही वर्गामध्ये दाखवू शकता. तर अशा प्रकारे हा एक उपक्रम तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर एक सामाजिक संकल्पना आपल्याला बघायची, ती म्हणजे सामाजिक नियमने.
आतापर्यंत आपण सामाजिक भूमिकेचा विचार केला. या भूमिकेचा विचार केला असताना आपण पाहिलं की दर्जानुसार प्रत्येक व्यक्तीला काय करावं लागतं, आपली भूमिका समाजामध्ये वटवावी लागते. त्या संबंधित आपण 5 संकल्पना सुद्धा पाहिल्या. आता आपण बघत आहोत सामाजिक नियमने ही संकल्पना. समाज कोणताही असो किंवा सामाजिक समूह कोणताही असो, या सामाजिक समूहामध्ये काही नियम असतात, अटी असतात. मग हे नियम जे आहेत ते लिखित असतात किंवा अलिखित स्वरूपाचे सुद्धा असू शकतात. मग या नियमांशिवाय तो जो समाज आहे तो समाज किंवा सामाजिक समूह पूर्ण होऊ शकत नाही. नियमने ही मुख्यतः समाजातील लोकांच्या सामाजिक आंतरक्रिया सहज सोप्या व्हाव्या यासाठी बनवलेली असतात. व्यक्तीमध्ये असणाऱ्या ज्या काही एकमेकांमध्ये होणाऱ्या आंतरक्रिया असतात, या सोप्या जाव्या, सहज घडून याव्या, या दृष्टिकोनातून सामाजिक नियमने तयार झालेली असतात. समाजामध्ये नियम तयार केलेले असतात. प्रत्येक ठिकाणी व्यक्तीचे आचरण कसे असावे, प्रत्येक ठिकाणी व्यक्तीने कशा पद्धतीने वर्तणूक ठेवावी, या संबंधित मार्गदर्शन या नियमांच्या माध्यमातून होत असते. किंवा या माध्यमातून आपल्याला या सामाजिक नियमनांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जात असतं. ते सामान्यतः समूह वर्तणुकीचे मानक असतात. नियमने हा शब्द लोकरूढी, लोकनीती, चालीरीती, कायदे, प्रथा, परंपरा इत्यादींसाठी वापरला जातो. आता समाजामध्ये असणारी जी काही सामाजिक नियमने आहे, यालाच चालीरीती असंही म्हटलं जात असतं, लोकनीती असंही म्हटलं जात असतं, प्रथा परंपरा असंही म्हटलं जात असतं, किंवा लोकरूढी असंही म्हटलं जात असतं, किंवा कायदे असं म्हटलं जात असतं. आता ही जी नियमने आहेत ती नियमने समाजातील अणुचलनाशी संबंधित असतात. समाजामध्ये असणारे जे काही अणुचलन असतं, समाजामध्ये जे प्रथा परंपराच्या माध्यमातून लोक वर्तन करतात, या वर्तनाच्या अणुचलनाशी संबंधित असे सामाजिक नियमने असतात. आणि या अणुचलनामुळे समाजामध्ये स्थिरता किंवा शांतता निर्माण होत असते, एक व्यवस्था निर्माण होत असते. मुळात समाज ही एक नियमनात्मक किंवा नियमाने बनलेली एक व्यवस्था आहे. एकंदरीत जर विचार केला किंवा याचा अर्थ जर आपण समजून घेतला तर आपल्याला असं म्हणता येईल की आपल्याला समाजामध्ये वावरत असताना, राहत असताना जे अनेक नियम आहेत त्या नियमांचं पालन करावं लागतं. आपल्याला चालीरीतींचं पालन करावं लागतं, कायद्यांचं पालन करावं लागतं, लोकरूढींचं पालन करावं लागतं, प्रथा परंपरांचं पालन करावं लागतं. आणि आपल्याला त्या पद्धतीची आपली भूमिका वटवावी लागते, त्या पद्धतीनं आपलं वर्तन ठेवावं लागतं. ही जी चालीरीती किंवा प्रथा परंपरा असतात किंवा कायदे असतात, त्या कायद्यांना काय म्हटलं जातं, नियमन असं म्हटलं जात असतं. आणि समाजामध्ये अशा प्रकारची जी नियमांची जी व्यवस्था आहे ती निर्माण झालेली असते. सामाजिक नियमनाची जी व्याख्या आहे ती व्याख्या आपल्याला करता येते. पहिली व्याख्या सांगता येते ती म्हणजे शेरीप आणि शेरीप यांची. त्यांनी सांगितलं आहे की प्रमाणित सामान्यीकरणाशी संबंधित ज्या वर्तणुकीच्या पद्धती असतात त्याला सामाजिक नियमने असं म्हणतात. याचा अर्थ असा, आपल्या वर्तणुकीच्या संबंधित
समाजामध्ये निर्माण झालेले जे काही नियम आहे, प्रमाणित सामान्यीकरण आहे, या सामान्यीकरणामुळे आपलं जे वर्तणूक असतं ते वर्तणूक काय होतं, नियंत्रित राहते. त्यानुसार आपण आपलं वर्तन करत असतो. त्याला सामाजिक नियमने असं म्हटलं जातं. ते सामाजिक नियमने असतात. त्यानंतर दुसरी व्याख्या आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे हॅरी जॉन्सन यांची व्याख्या. या हॅरी जॉन्सन यांनी सुद्धा सामाजिक नियमनाची व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते नियमने म्हणजे अशा अमूर्त पद्धती की ज्या वर्तणुकीवर मर्यादा प्रस्थापित करत असतात. काय होतं की नियमने हे अमूर्त असतात. अमूर्त म्हणजे काय, डोळ्याने न दिसणारे. मूर्त म्हणजे काय, मूर्ती स्वरूपामध्ये ज्याप्रमाणे आपण मूर्ती पाहतो ती दिसते आपल्या डोळ्यात. त्यानंतर ती जे दिसते त्याला मूर्त स्वरूप असं म्हटलं जातं. आणि अमूर्त जे काही कल्पना असतात त्या कल्पना किंवा अमूर्त ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्याला डोळ्याने दिसत नाही, फक्त आपण कल्पना करतो किंवा आपण काय करत असतो ते त्याचा भास करून घेतो. याला अमूर्त असं म्हटलं जात असतं. आणि नियमने जे असतात हे अमूर्त असतात. बघा, चालीरीती ह्या दिसतात का, नाही. चालीरीती कशा असल्या पाहिजे ह्या दिसतात का, नाही. किंवा कायदे जे आहे ते कायदे आपल्याला दिसतात का, लिहून ठेवलेले असतात, परंतु किंवा अलिखित स्वरूपाचे सुद्धा कायदे असतात ते सुद्धा आपण पालन करतो. लोकरूढी कशा पद्धतीने असल्या पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला दिसतं का, नाही दिसत. त्याचं स्वरूप आपण पाहतो. लोक त्याच्या पद्धतीने वर्तन करतात ते पाहतो. याचा अर्थ असा की नियमने म्हणजे अशा अमूर्त पद्धती की ज्या वर्तणुकीवर मर्यादा प्रस्थापित करत असतात. काय अशा अमूर्त पद्धती आहेत की ज्यामुळे काय होत असतं की आपलं जे वर्तणूक असते त्या वर्तणुकीला मर्यादा येत असते, मर्यादा प्रस्थापित करण्यात येत असते, मर्यादा घातली जात असते. याला नियमने असं म्हटलं जात असतं. त्यानंतर तिसरी एक व्याख्या या सामाजिक नियमनांची सांगता येतं, ती म्हणजे लाईट आणि केलर यांची. व्यक्ती त्यांच्या नातेसंबंधामध्ये एकमेकांशी वर्तणूक करताना ज्या मार्गदर्शक तत्वांचे अनुकरण करतात त्यांना नियमने असं म्हटलं जात असतं. व्यक्ती समाजामध्ये वावरतो, आपल्या नातेसंबंधांमध्ये वावरतो, आणि तो वावरत असताना, राहत असताना एक विशिष्ट पद्धतीने काय केलं जातं, त्याचं जे राहणीमान आहे ते राहणीमान असतं, भूमिका असते, वर्तणूक तो करत असतो, आणि त्या वर्तणूक कशा पद्धतीने केली जात असते याविषयीचं मार्गदर्शन तत्व अनुकरण करताना त्याला ज्या माध्यमातून मिळते त्याला नियमने असं म्हटलं जात असतं, म्हणता येतं. सारांश रूपाने आपल्याला असं म्हणता येईल की जे नियमने आहेत हे नियमने एक मार्गदर्शक तत्व म्हणून वापरले जात असतात, मार्गदर्शक तत्व म्हणून ते स्वीकारले जात असतात. त्यानंतर आपल्याला बघायचं ते म्हणजे नियमनांचे प्रकार. आता नियमनांचे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिला प्रकार आपल्याला दिसून येतो तो म्हणजे लोकरूढी. ज्या रूढी आहेत या रूढी काय आहे, एक प्रकारचा नियमांचा प्रकार आहे. आता ही जी संज्ञा आहे लोकरूढी, ही संज्ञा 1906 मध्ये विल्यम सनमर या समाजशास्त्रज्ञाने वापरलेली आहे. त्याच्या मते समाजामध्ये रूढ असणाऱ्या वर्तन पद्धती म्हणजे लोकरूढी होय. समाजामध्ये ज्या वर्तन पद्धती निर्माण झालेल्या असतात या वर्तन पद्धती म्हणजे लोकरूढी, असं विल्यम सनमर यांनी सांगितलेलं आहे. उदाहरण जर घेतो म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येईल की जेवणाच्या पद्धती, जसं
फक्त हाताच्या बोटाचा वापर करून जेवणे, प्लास्टिकचा चमच्याचा वापर करून जेवणे, किंवा काटा चमचा जो असतो त्या काट्या चमचाचा आणि चमच्याचा वापर करून जेवणे, साडी परिधान करण्याच्या पद्धती किंवा जे काही पेहराव असतो त्या पेहराव परिधान करण्याच्या पद्धती ह्या लोकरूढी आहे. किंवा आपल्या आवडीनिवडीनुसार आपण काय करतो, फॅशन करतो. आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारच्या ज्या काही फॅशन्स असतात त्या फॅशन सुद्धा आपण लोकरूढीला अनुसरून करताना दिसून येतो. खानपान सुद्धा लोकरूढीला अनुसरून आपण करताना दिसून येतो. अशा प्रकारे लोकरूढी हा एक नियमनाचा एक प्रकार आहे. आणि या लोकरूढीनुसार मग प्रत्येक व्यक्ती काय करतो, आपलं वर्तन समाजामध्ये करतो. बघा, लोकरूढीच्या माध्यमातून काय होतं की मंगळसूत्र हे विवाहानंतर घातलं जातं. बघा, मंगळसूत्र हे विवाहाच्या अगोदर घातलं जात नाही. किंवा अविवाहित स्त्रीचा जो वेशभूषा आहे किंवा वेश परिधान करण्याची जी काही शैली आहे ती शैली वेगळी असते आणि विवाहित स्त्रीची वेशभूषा ही वेगळ्या प्रकारची आपल्याला दिसून येते. आता ही जी भूमिका आहे ही राहण्याची जी काही पद्धत आहे ही पद्धत कशावरून, लोकरूढीच्या माध्यमातून ती तशा पद्धतीची निर्माण झालेली दिसून येते. त्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे लोकनीतीचा. विल्यम सनमर यांनी लोकनीती हा प्रकार सुद्धा समाजशास्त्रामध्ये सामाजिक नियमनाच्या बाबतीमध्ये सांगितलेला आहे. त्यांच्यामध्ये समाजहिताच्या दृष्टीने समाजात दृढ झालेले व पूर्वापार चालत आलेले रीतिरिवाज म्हणजे लोकनीती. आपले रीतिरिवाज अनेक प्रकारचे रीतिरिवाज असतात. जसं घरी कुणी पाहुणे आले तर पूर्वी पाय धुवायला पाणी दिलं जात असायचं. किंवा घरी आलं तर चहापान करणे, त्यांचं आतिथ्य करणे, पाहुण्यांना त्यांचं जे काही पाहुणे पण आहे ते त्यांना दिलं जात असायचं. म्हणजे समाजामध्ये काही रीतिरिवाज असतात, त्या रीतिरिवाजानुसार प्रत्येक व्यक्तीला वागावं लागतं. एखादी जर समजा आपण पाहिलं तर जो कुटुंब प्रमुख आहे त्या कुटुंब प्रमुखाचं जे वर्तन आहे ते वर्तन त्यानुसार रीतिरिवाजानुसारच असायला पाहिजे. ही एक नियमन आहे. किंवा रीतिरिवाजानुसार आपण जर पाहिलं तर स्त्रियांवर अनेक प्रकारची बंधनं रीतिरिवाजामध्ये आहे. किंवा स्त्रियांनी अशा पद्धतीने वागलं पाहिजे, तशा पद्धतीने वागलं पाहिजे, स्त्रियांनी असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे रीतिरिवाज समाजामध्ये निर्माण झालेले असतात. याला लोकनीती असं म्हटलं जातं. आणि या लोकनीतीच्या माध्यमातून व्यक्तीवर कडक निर्बंध लादले जात असतात. म्हणजे या बाबतीत जर आपण जर पाहिलं तर विवाहित स्त्रीने कुंकू लावलंच पाहिजे. कुंकू तिचं कपाळावरचं कुंकू गेलं जाऊ नये. जर समजा तिचा जर पती मरण पावला असेल तर तिला कुंकू लावण्याची मनाई केली जात असते. ही लोकनीती आहे, रीतिरिवाज आहे. तिने मोठ्यांच्या समोर आदरानं वागलं पाहिजे. अशा प्रकारे लोकनीतीच्या मार्फत व्यक्तीवर कडक निर्बंध लादले जात असतात. आणि लोकनीती या लोकरूढीपेक्षा अधिक कडक असतात. उदाहरण जर घेतो म्हटलं तर विवाहाच्या अगोदर लैंगिक संबंध किंवा अनैतिक संबंध निर्माण करणे हे कडक निर्बंध या लोकनीतीमध्ये किंवा रीतिरिवाजामध्ये सांगितले जात असतात.
हे जे उदाहरण आहे ते उदाहरण मी आपल्याच पुस्तकातलंच घेतलेलं आहे. त्यानंतर तिसरा एक प्रकार या सामाजिक नियमांचा सांगितला तो म्हणजे कायदा. कायदा हा समाजाचा महत्वाचा आणि आवश्यक घटक आहे. हा एक वैश्विक घटक आहे आणि सर्वांनी त्याचा स्वीकार करणे हे अनिवार्य असतं. जर कायद्याचं पालन जर केलं नाही तर आपल्याला शिक्षा भोगावी लागते. कार्ल मॅनहाइम यांनी कायद्याची व्याख्या देताना सांगितलं की कायदा म्हणजे अशा नियमांची यादी असते तो राज्याच्या न्यायालयाकडून ठराविक परिस्थितीमध्ये लागू केले जात असतात. गुंतागुंतीच्या समाजामध्ये कायदे अनिवार्य असतात. ज्या समाजामध्ये गुंतागुंतीचं जीवन दिसून येते, लोकांचं गुंतागुंतीचं जीवन निर्माण होत असते, त्या ठिकाणी कायदे हे अनिवार्य मानले जात असतात, अनिवार्य असतात. आता या कायद्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे पारंपरिक कायदा आणि दुसरा आहे अधिनियमित कायदा. पारंपरिक कायदा जर पाहिला तर हे कायदे आदिवासी त्याचप्रमाणे ग्रामीण समुदायामध्ये पाळले जात असतात. आणि पारंपरिक कायदे हे अलिखित स्वरूपाचे असतात, मौखिक स्वरूपाचे असतात आणि त्याचं पालन ग्रामीण समुदाय आणि आदिवासी समुदायामध्ये करण्यात येतं. ते कुठे लिहिलेले नसतात परंतु त्याचं पालन केलं जात असतं. त्याचप्रमाणे अधिनियमित कायदा जर पाहिला तर हे कायदे अलिखित राहत नाही तर ते लिखित स्वरूपामध्ये असतात. हे कायदे आधुनिक गुंतागुंतीच्या आणि गतिशील समाजामध्ये महत्वाचे तसेच अनिवार्य असतात. त्या विशिष्ट समाजामध्ये सर्वांसाठीच ते लागू असतात. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर हिंदू विवाह कायदा 1955चा किंवा 2005चा घरगुती हिंसाचार कायदा, हे जे कायदे आहे हे कायदे आदिवासी समुदाय असो, नागरी समुदाय असो किंवा ग्रामीण समुदाय असो, या सर्वांसाठी लागू होत असतात. त्याचं पालन सर्व समुदायांना करावं लागतं. त्यानंतर आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे उपक्रम 4. रोजच्या जीवनामध्ये दिसून येणाऱ्या लोकरूढी आणि लोकनीती यांची तुम्हाला यादी बनवायची आहे. आपल्या समाजामध्ये आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या समुदायामध्ये राहतो, त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या लोकरूढी आपल्याला दिसतात, लोकनीती आपल्याला दिसून येतात. तर या लोकरूढी आणि लोकनीती याची आपल्याला काय करायची, यादी बनवायची. मी आताच तुम्हाला लोकरूढी आणि लोकनीती म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला समजून सांगितलेला आहे आणि म्हणून तुम्हाला त्याची जी यादी आहे ती यादी बनवायची आहे. आता या पाठामध्ये आपण समाज, समुदाय, समूह, दर्जा, भूमिका, सामाजिक मूल्ये आणि नियमने अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूलभूत अशा समाजशास्त्रीय संकल्पना आपण अभ्यासल्या. या मूलभूत संकल्पनांचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला या प्रकरणामध्ये आपण काय शिकलो याविषयी आपल्याला काही प्रमाणामध्ये आपल्याला सारांश रूपाने आपल्याला या पाठाचं बघायचं आहे. या पाठामध्ये आपण काय काय शिकलो, काय काय आपण गोष्टी समजून घेतलेल्या ते बघायचं आहे. समाजशास्त्राचा नव्याने अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्राच्या पायाभूत संकल्पना समजून घेणे अगदी महत्त्वाचं असतं. सामाजिक संकल्पना का समजून घेतल्या जात असतात? कारण नव्याने आपल्याला या समाजशास्त्राचा अभ्यास करावा लागतो आणि म्हणून या समाजशास्त्राचा अभ्यास करण्याकरिता आपल्याला समाजशास्त्रीय संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. अरिस्टॉटल यांच्या मते माणूस हा सामाजिक प्राणी आहे.
तो जंगलामध्ये राहू शकत नाही, प्राण्यांमध्ये राहू शकत नाही. तो काय आहे? समाजशील प्राणी आहे. आणि म्हणून तो समाजातच तो राहू शकतो, समाजातच तो वावरतो. आणि म्हणून मनुष्य हा सामाजिक प्राणी असं म्हटलं जात असतं. त्यानंतर समाज म्हणजे सामाजिक संबंधाची व्यवस्था असते. जो समाज असतो हा समाज सामाजिक संबंधाची एक व्यवस्था असते. समुदाय हे आकाराने लहान किंवा मोठे असतात. जसं आदिवासी समुदाय लहान असतो, ग्रामीण समुदाय त्यापेक्षा मोठा असतो, त्यापेक्षा नागरी समुदाय किंवा शहरी समुदाय मोठा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण या प्रकरणामध्ये शिकलोय मॅकआयव्हर पेज यांच्या मतेच परिसर आणि समुदाय, परिसर आणि समुदाय भावना हे समुदायाचे पायाभूत घटक आहे. समुदाय भावनेमध्ये आपलेपणाची भावना, भूमिकेची भावना, अवलंबित्वाची भावना असते. सामाजिक समूह हे सामाजिक आंतरक्रियांमधून निर्माण होत असतात. दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीच्या सहभागावर सामाजिक समूहाची निर्मिती अवलंबून असते. जे सामाजिक समूहाची निर्मिती असते ती दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी मिळून होत असते, हे आपण पाहिलेलं आहे. सामाजिक समूहाचे विविध प्रकार आहेत. कुले यांनी सामाजिक समूहाची संकल्पना मांडली. त्यांनी प्राथमिक समूह, दुय्यम समूह अशा प्रकारचं वर्गीकरण केलं. सामाजिक स्थितीमध्ये किंवा व्यवस्थेमध्ये व्यक्तीच्या असलेल्या स्थानाला सामाजिक दर्जा असं म्हटलं गेलेलं आहे. सामाजिक दर्जाचे अर्पित दर्जा आणि अर्जित दर्जा दोन प्रकार आपण पाहिले. अर्पित दर्जा हा जन्माने प्राप्त होत असतो, अर्जित दर्जा आपल्याला स्वकर्तृत्वाने मिळत असतो. दर्जाचा कार्यात्मक पैलू म्हणजे भूमिका. आणि म्हणून समाजामध्ये जो दर्जा आपल्याला मिळतो, जे स्थान आपल्याला समाजामध्ये मिळते, त्यानुसार आपण काय करतो? भूमिका करतो. दर्जा आणि भूमिका हे दोन्ही एकमेकांशी परस्पर संबंधित आहे, एकमेकांवरशी निगडीत आहे. सामाजिक नियमने ही समूहाच्या वर्तणुकीच्या मानकाशी संबंधित असतात. आता सामाजिक वर्तन जे आहे हे व्यक्तीच्या मानकाशी संबंधित असतात. व्यक्तीची मानक कशी आहे किंवा व्यक्ती कशा पद्धतीने राहतो यावर सामाजिक नियमने अवलंबून आहे. समाजामध्ये जे नियम तयार होत असतात ते व्यक्तीचं वर्तन नियंत्रित करण्याकरिता होत असतात. आणि व्यक्ती समाजशील असल्यामुळे समाज टिकून राहावा याकरिता सामाजिक नियमने तयार झालेले असतात. आणि शेवटी आपल्याला बघायचं ते म्हणजे नियमने हा शब्द लोकरूढी, लोकनीती आणि कायदे यांचं प्रतिनिधित्व करतो. आपण सामाजिक नियमने आताच पाहिलेले आहे. आणि ही जी नियमने असतात ती लोकरूढी, लोकनीती आणि कायदे यांचं प्रतिनिधित्व करणारे आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने आज आपण 11वीच्या समाजशास्त्राचं तिसरं प्रकरण संपवलेलं आहे. तिसरं प्रकरण आटोपतं घेतलेलं आहे. त्यानं यानंतरच्या तासिकेमध्ये आपल्याला चौथं प्रकरण सुरू करायचं आहे. त्याचं नाव आहे सामाजिक संस्था. चौथं प्रकरण यानंतरच्या तासिकेमध्ये आपण बघू, ते म्हणजे सामाजिक संस्था. तर विद्यार्थी मित्रांनो, मी इथेच थांबतो. धन्यवाद.